कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळी पास झालेली असते. तिने फक्त कॉलेजमध्येच नाही, आपल्या क्लासमध्येच नाही, तर तिने पूर्ण मुंबई विद्यापीठामध्ये तिने टॉप केलेलं असतं. 96.4% कमळी आता पास झालेली असते. तिचा रिझल्ट खूपच जास्त छान लागलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळी इतक्या चांगल्या मार्कांनी पास झाल्यानंतर नयनताराचं मन तिच्याबद्दल आता बदललेलं असतं. नयनताराच्या मनामध्ये कमळीने जागा मिळवलेली असते आपल्या हुशारीने, आणि आता कमळीच्या हुशारीमुळे इथे आता नयनतारा वीक पडलेली असते. त्यामुळे इथे नयनताराने एक निर्णय घेतलेला असतो. तर प्रेक्षकांनो, एका बाजूला नयनताराने घेतलेला महत्त्वाचा निर्णय, तर दुसऱ्या बाजूला इथे आता कमळीला ऋषीच्या प्रेमाची झालेली जाणीव. तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळी ऋषीच्या प्रेमात पडलेली असते. तिला त्याच्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि त्याच्यामध्येच इथे आता नयनताराने कमळीला मागणी घातलेली असते. तिने कमळीला विचारलेलं असतं, कमळी, तू माझ्या ऋषीबरोबर लग्न करशील का? माझ्या घराची सून होशील का? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नयनताराने कमळीचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो. ही गोष्ट आता ऋषीला पचनी पडत नसते आणि ही गोष्ट जेव्हा अनेकाला समजते तेव्हा अनेका पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते, फ्रस्ट्रेट झालेली असते. पण प्रेक्षकांनो, नयनताराने हा स्वतःच्या मर्जीने घेतलेला निर्णय असतो. कमळीला ओवाळत तिने आता माझ्या घरची सून होशील का असं विचारत सगळ्यांना तिथे आश्चर्यचकित करून सोडलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केल्यामुळे आणि त्याचबरोबर 96.4% इतक्या छान मार्कांनी पास झाल्यानंतर स्वतः शिक्षण मंत्री कोल्हापूरवरून आता आलेले असतात कमळीचं स्वागत करण्यासाठी. आणि ते कमळीचं स्वागत करतात आणि स्वतः अनाऊन्स करतात त्या आता पहिल्या व्यक्तीचं जिने मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलेलं असतं, आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून आपली कमळी मोहिते असते. कमळीने टॉप केलेलं असतं आणि म्हणूनच इथे तिचं स्वतःहून शिक्षण मंत्री येऊन स्वागत करणार असतात. त्यामुळे ऑनलाईन रिझल्ट हा आता त्यांचा दिसत नसतो. त्यामुळे लिस्ट लागलेली असते पण ऑनलाईन रिझल्ट दिसत नसतो, सर्व्हर डाऊन असतो, कारण तिथे शिक्षण मंत्री येऊन कमळीला सरप्राईज देणार असतात. त्यामुळे कमळीला इथे आता सर्टिफिकेट, तिला एक बुके आणि तिचं भरभरून कौतुक हे आता शिक्षण मंत्र्यांनी केलेलं असतं आणि तेव्हा ते निघून गेलेले असतात. तेव्हा सगळेजण इथे कमळीचे जे फ्रेंड्स असतात ते कमळीचं टाळ्या वाजवून स्वागत करतात. काही मुली जवळच्या तिला उचलून घेतात, नाचवतात. तेव्हा कमळीच्या डोळ्यातून आनंद अश्रू यायला सुरुवात होते. नयनतारासुद्धा इम्प्रेस झालेली असते. गावाकडून आलेली मुलगी, पण शिकण्याची जिद्द एवढी मोठी असते की चांगल्या गुणांनी पास होऊन तिने आता शब्द दिलेला असतो की पुढे सुद्धा जाऊन असंच मी माझं शिक्षण पूर्ण करणार आहे आणि त्याचबरोबर शिक्षण पूर्ण करून मी माझं स्वप्नसुद्धा पूर्ण करणार आहे. ती इथे आता स्वतः आपल्या गावामध्ये शाळा कॉलेज बांधणार आहे आणि हेच तिचं स्वप्न असतं प्रेक्षकांनो. आणि ती आपल्या स्वप्नासाठी मुंबईमध्ये येऊन मेहनत करत असते आणि त्या मेहनतीचं फळ तिला मिळालेलं असतं. तर अशा रीतीने आता कमळी पास झालेली असते, पण अनेकाही फेल झालेली असते. अनेकाचा रिझल्ट बदलण्याचा प्रयत्न केलेला असतो. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये एका माणसाला मॅनेज करत इथे आता कमळीचे मार्क अनिकाला आणि अनिकाचे मार्क कमळीला देण्यात येत असतात. ज्याच्यामध्ये अनिका फेल झालेली असते, तिला अंडा मिळालेला असतो आणि इथे कमळी चांगल्या टक्क्यांनी पास झालेली असते. तेव्हा इथे अनिका तिचे मार्क आता स्वतःला घेत असते. पण ऋषीला संशय आल्यामुळे ऋषीने इथे अनिकाच्या मागोमागच आता बंड्याला लावलेलं असतं आणि अनिका काय चुकीचं करते हे मोबाईलमध्ये रेकॉर्ड कर आणि मला सांग असं त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा अनिकाची ही चलाकी ऋषीने आता प्रिन्सिपल सरांना दाखवलेली असते
तिथल्या मॅनेजमेंटला दाखवलेली असते आणि त्यामुळे अनिकाने कमळीचा रिझल्ट बदलण्याचा प्रयत्न केला आहे, तिला फेल करण्याचा प्रयत्न केला आहे. हे समजताच अनिका फेल झालेली असते आणि कमळीचे गुण तिला तसे ना तसे देण्यात आलेले असतात. अशा रीतीने प्रेक्षकांनो, कमळी पास झालेली असते. त्यामुळे नयनताराने दिलेला शब्द तिला आता पूर्ण करावा लागणार असतो. आनंदाची बातमी सगळ्यात आधी कमळी अन्नपूर्णाला फोन करून सांगते. ती म्हणत असते की आजी, तुमच्या व्रताला इथे फळ आलं. म्हणजे तुम्ही जे व्रत केलं होतं ना, ते अगदी फळाला आलं. मी इथे चांगल्या गुणांनी पास झाले. 96.4% मी पास झाले आजी. आणि हे सगळं तुमच्या व्रतामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे झालं आहे. अन्नपूर्णाने कमळीचा पुन्हा एकदा नात म्हणून स्वीकार केलेला असतो. तू मला नातीसारखीच आहेस, माझी नातच आहेस तू. माझा गैरसमज झाला, मी चिडले, रागवले, तुला घरातून हाकलून दिलं, पण ही माझी चूक होती. तू या घरातून गेलीस आणि आनंदच निघून गेला कमळी. त्यामुळे तू इथे राहिली नाहीस तरी चालेल, पण तुझ्या या आजीला भेटायला येत जा, असं अन्नपूर्णाने सांगितलेलं असतं. त्यामुळे त्या नात्याने कमळी आता सगळ्यात आधी आपल्या आजीला फोन करते आणि पास झाल्याचं सांगते. तेव्हा आजी इथे कमळीचं भरभरून कौतुक करते, पण आजीचा आवाज नेहमीसारखा नसतो. कमळी विचारते, आजी काय झालं? तुमच्या आवाजाला काय झालं? तुम्ही रडताय का? तेव्हा इथे अन्नपूर्णा म्हणते, नाही गं बाळा, मी रडत नाही आहे, हे आनंदाचे अश्रू आहेत, असं ती मुद्दामून म्हणते. खरं तर आजीला आजोबांचं टेन्शन असतं. आजोबा अजून सापडलेले नसतात ना, त्यांचा इथे कामिनीने अपघात घडून आणलेला असतो आणि आजोबांना तिथेच रस्त्यावरती तडफडत ठेवत ती तिथून निघून गेलेली असते. आणि इथे आता अन्नपूर्णाला ॲक्सिडेंटबद्दल काही कळू नये यासाठी रागिनीने दुधाच्या ग्लासमध्ये गुंगीची गोळी दिलेली असते. ते आता ग्लासमधलं दूध पिताच अन्नपूर्णा तिथल्या तिथे झोपून गेलेली असते, बेशुद्ध झालेली असते. त्यामुळे आजोबांबद्दल तिला काहीच कळत नाही, पण त्यांचा शोध आता सुरू असतो. तेव्हा इथे ऋषी म्हणत असतो की आई थांब, दिलेला शब्द पूर्ण करतेस ना? तू म्हणाली होतीस की क्लासमध्ये टॉप केल्यानंतर मी आरतीचं ताट घेऊन उभी राहीन आणि तुझं ऑप्शन करेन. पण आता कमळी फक्त इथे आता क्लासमध्येच नाही, कॉलेजमध्ये नाही, तर कमळीने पूर्णपणे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तिने पहिला नंबर काढलेला आहे. रिझल्ट इथे तिच्यामुळे हाय लागलेला आहे, असं ऋषी म्हणतो. मग आता काय करणार आहेस तू? आता तू कमळीचं ऑप्शन करणार आहेस ना? दिलेला शब्द पूर्ण करणार आहेस ना? आरतीचं ताट रेडी आहे. तेव्हा निंगी म्हणते, नयनतारा मॅडम, आता तुम्हाला कमळीचं ऑप्शन करावं लागेलच. ती म्हणते, हो करेन ना, का नाही करणार मी? कमळीसारखी मुलगी गावातून आली आणि इथे येऊन तिने इतका अभ्यास केला की चांगल्या मार्कांनी ती पास झालेली आहे. संपूर्ण मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये तिचा पहिला नंबर आला आहे. मग याचा मला आनंद तर होईलच ना, कारण अन्नपूर्णा या कॉलेजची मी सुद्धा एक मेंबर आहे आणि माझ्या कॉलेजचं नाव सगळीकडे गाजते कमळीमुळे. त्याचा आनंद मला का नाही होणार? मी तर आनंदाने ही हार पत्करते आणि मी कमळीचं ऑप्शन करते. तेव्हा कमळीचं ऑप्शन करून झाल्यानंतर नयनतारा तिच्याकडे बघते आणि म्हणते, कमळी मला माफ कर, मी तुला इथे प्रत्येक वेळेला नापसंत केलं. पण इथे माणसाला ना जज करण्याच्या आधी आपण काही गोष्टींचा विचार नाही करत. आपल्या मनाने ठरवलेलं असतं की ही व्यक्ती मला आवडत नाही आणि आपण त्या दृष्टिकोनातूनच तिच्याकडे बघायला लागतो. पण कमळी, आता मला कळलं आहे की मी किती चुकीची होते. माझ्या ऋषीची पसंत कधीच चुकीची असू शकत नाही. त्यामुळे मी आता सगळ्यांसमोर एक गोष्ट मागते, तू मला ती देशील का? कमळी, तू माझ्या ऋषीबरोबर लग्न करशील का आणि आमच्या घराची सून होशील का? असं आता तिने कमळीला विचारलेलं असतं. तेव्हा नयनतारा कमळीला लग्नाची मागणी घालते ऋषीसाठी आणि तिला कळलेलं असतं की कमळीमध्ये खूपच पोटेन्शियल आहे, कमळी खूपच हुशार आहे. तिने एकदा का ठरवलं ना तर ती ते गोष्ट साध्य करण्यासाठी वाटेल ते करू शकते, कितीही कष्ट करू शकते. हे आता नयनताराला समजलेलं असतं की कमळीमध्ये खूपच जास्त पॅशन आहे आणि म्हणूनच तिला आता कमळीची हुशारी समजलेली असते. एखाद्या माणसाला आपण तिच्या कपड्यांवरून किंवा तिच्या 2 वेण्यांवरून जज करायला नको, तर तिची हुशारी, तिची चिकाटीसुद्धा आपण बघितलं पाहिजे. खरं तर इथे मॉडेल मुलीमध्ये, अनिकामध्ये जे नाही आहे ते एका गावातल्या मुलीमध्ये आहे. हे जेव्हा इथे आता नयनताराला कळतं, तिला उमगतं, तेव्हा ती कमळीची माफी मागते आणि तिला लग्नासाठी मागणीसुद्धा घालते.
तेव्हा इथे कमळीने थोडासा वेळ मागितलेला असतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कमळी खूप आनंदात असते ती आणि इथे आजोबांना सुद्धा शोधून घेऊन येते. ते अन्नपूर्णाला भेटायला जात असताना त्याच रस्त्यावरती आजोबांची गाडी पडलेली दिसते आणि त्यानंतर इथे आजोबासुद्धा एका बाजूला पडलेले असतात. अशा रीतीने इथे आता कमळीनेच आजोबांचा जीवसुद्धा वाचवलेला असतो. त्या ठिकाणी इथे आता आजोबांची तिने सेवासुद्धा केलेली असते. आजोबांना बरं होण्यासाठी प्रयत्नसुद्धा केलेले असतात आणि तेव्हाच इथे कॉलेजमध्ये गेल्यानंतर कमळीला एक गोष्टीची जाणीव होते. कमळी खरं तर गावाकडेच जायला निघालेली असते, पण इथे आता आजोबांचा अपघात झाल्यामुळे ती आता गावाकडे जाणं थोडे दिवस कॅन्सल करते आणि त्यानंतर ती आता आजोबांचीच सेवा करत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता कमळी कॉलेजला गेलेली असते. कॉलेजमध्ये गेल्यानंतर ती आता पुस्तक उघडते, पण संपूर्ण पुस्तकामध्ये इथे आता काही फोटोज असतात आणि ते फोटोज आता ऋषीचे असतात. तिला इथे पुस्तकामध्ये सगळीकडे ऋषीच आणि ऋषीच दिसत असतो. तेव्हा इथे आता कमळी म्हणत असते, हे काय, मला सगळीकडे ऋषी सर का दिसत आहेत? तेव्हा इथे आता खरं तर नयनताराने ऋषीसाठी कमळीला विचारल्यानंतर ऋषीमध्ये न बोलण्यासारखे काही गुणच नसतात. ऋषी खूपच चांगला आहे हे कमळीलासुद्धा माहिती असतं आणि कमळीसुद्धा ऋषीच्या जणू काही प्रेमातच पडलेली असते. अनिकाने इथे आता कशा पद्धतीने कमळीचा रिझल्ट बदलण्याचा प्रयत्न केला, पण ऋषीच्या हुशारीमुळे इथे आता त्याने योग्य वेळी बंड्याला इथे तिच्या मागोमाग पाठवत, अनिकाच्या मागे पाठवत तो व्हिडिओ तयार करून घेतलेला असतो आणि तो व्हिडिओ मॅनेजमेंटला दाखवून रिझल्ट त्याने नीट करून घेतलेला असतो. ही गोष्ट जेव्हा कमळीला कळते ना, तेव्हा कमळीला खूप आनंद होतो, कारण ते फक्त ऋषी शक्य करू शकतो. ऋषीने माझी इतकी मोठी मदत केली आहे, त्यामुळे कमळी ऋषीला मिठी मारते, त्याला थँक्यू म्हणते. पण त्यानंतर कमळीला ऋषीच्या प्रेमाची जाणीवसुद्धा झालेली असते. ऋषीचं कमळीवरती तर प्रेम आहे, आपण बघितलंच प्रेक्षकांनो. त्यासाठी त्याने खूप काही गोष्टीसुद्धा केलेल्या आहेत कमळीसाठी. पण आता कमळीलासुद्धा सगळीकडे ऋषी आणि ऋषीच दिसतोय. तीसुद्धा इथे ऋषीच्या प्रेमात पडलेली आहे, त्याच्या चांगल्या गुणांच्या, त्याच्या इथे लविंग आणि केअरिंग स्वभावाच्या सुद्धा ती प्रेमात पडलेली आहे आणि तिला सगळीकडे आता ऋषी आणि ऋषीच दिसतोय. तेव्हा प्रेक्षकांनो एका बाजूला नयनताराने घातलेली मागणी, त्याचबरोबर एका बाजूला ऋषीच्या प्रेमाची झालेली जाणीव आणि त्याच्या आठवणींमध्ये रमून गेलेली कमळी. तर आता लवकरच इथे कमळी ऋषीच्या प्रेमाचा स्वीकार करेल आणि पुढे जाऊन ते दोघेजण एकत्रसुद्धा येतील हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे.